मित्रांनो, आज आपल्याला मोक्का सारखाच एक कायदा पाहिजे आहे जो की महाराष्ट्र शासनाचा आहे आणि महाराष्ट्र राज्यामध्ये लागू आहे। मित्रांनो, मोक्का काय पाहत होतो आपण? मोक्कामध्ये पाहत होतो की जे संघटित गुन्हेगारी आहे आणि ती संघटित गुन्हेगारी समूळ नष्ट करण्यासाठी किंवा त्यांचे पूर्ण संघटना विस्कटित करण्यासाठी, संघटना नष्ट करण्यासाठी महाराष्ट्राने 1999 मोक्का कायदा आणला होता आणि ते मोक्का फक्त संघटित गुन्हेगारीसाठी लागू होता। परंतु इथं 7 प्रकारचे अपराधी आहे। हा कायदा इतर कायद्यांप्रमाणे शिक्षा देत नाही। हा कायदा काय करतोय? फक्त जे 7 प्रकारचे लोक आहेत जे आपण पाहणार आहोत, जसं की हातभट्टीवाला आहे की जो काय दारूचा अवैध वाहतूक करत असेल, आयात निर्यात करत असेल, जसं की झोपडपट्टी दादा आहे। झोपडपट्टी दादा म्हणजे काय? सरकारी जमिनी असतील किंवा एखाद्या खाजगी व्यक्तीच्या जमिनी असतील त्याच्या अतिक्रमण करून बांधकाम करतो, लोकांना भाड्याने देतो किंवा जे स्थानिक लोक तिथं राहत आहेत त्या लोकांकडून पैसे जबरीने वसूल करतोय, धाकदपटशा दाखवतोय, त्यांना हुसकावतोय। किंवा यानंतर आपल्याला जसं की मी सांगितलं अवैध दारू विक्रेता येतो, झोपडपट्टी दादा येतो, किंवा ड्रग्स ऑफेंडर्स जे की अंमली पदार्थांची तस्करी करतात ते, त्याचबरोबर वाळू तस्करी 2015ला देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार असताना वाळू तस्करी सुद्धा यामध्ये सामावून घेतले गेले। तुम्हाला माहिती त्यावेळेस वाळू तस्करांच्या बाबतीत तुकाराम मुंडे साहेबांचा विषय असो किंवा अदर तहसीलदारांना सुद्धा नंतर रिव्हॉल्वर इश्यू करण्यात आले, कारण वाळू तस्करी, वाळू माफियांनी तशी एक प्रकारची दहशत निर्माण केली होती। सोबतच आपण डेंजरस पर्सन म्हणू शकतो किंवा धोकादायक व्यक्ती म्हणू शकतो की जे धोकादायक व्यक्ती वारंवार प्रकरण 16, प्रकरण 17, IPC मधील प्रकरण 16 म्हणजे जीविताचे अपराध, मालमत्तेचे अपराध किंवा आर्म ऍक्ट नुसार प्रकरण 5 मधील जे काही आर्म्स किंवा शस्त्रांचा धाक दाखवून लोकांमध्ये भीतीदायक वातावरण निर्माण करणारे लोक असतील। सोबतच अत्यावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणारे, साठेबाजी करणारे लोक जे की टंचाई निर्माण करून महागाई वाढ करत असतात, किंवा ते चाचेगिरी करणारे जसं की व्हिडिओ पायरसी करणारे की दुसऱ्यांचा कोणाचा चित्रपट आला गेला की तिकडे पायरेट करून टेलिग्रामला विकतील, काय करतील। किंवा आताही विद्यार्थ्यांच्या काही ठिकाणी आपण पाहतो की काही शिक्षकांचे क्लास खूपच महाग असतील तर ते काय करतात, पायरेट करून टेलिग्रामला विकतील, काहीतरी करते। हे सारे अपराधी, असे 7 प्रकारचे जे अपराधी आपण पाहणार आहोत त्या 7 प्रकारच्या अपराधींना हा कायदा शिक्षा देत नाही। परंतु हे जर काय करत असतील, सुव्यवस्था बिघडत असतील, लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करत असेल, लोकांना हानी पोहोचत असेल, धोका निर्माण होत असेल किंवा प्रशासनाचा आत्मविश्वास तडा जात असेल तर ह्या लोकांना कुठंतरी या एक प्रकारे थांबवलं गेलं पाहिजे। ह्या लोकांवर कशी तरी कायची तरी वचक असली पाहिजे, म्हणून हा कायदा MPDA ऍक्ट आणला गेलेला आहे। मित्रांनो, जसं मी मोक्काचं उदाहरण का सांगितलं, मोक्का तुमच्या लगेच लक्षात येतो की संघटित गुन्हेगारींना प्रतिबंध करण्यासाठी, आणि पण मोक्का त्यांना शिक्षा देत असतो। इथं मात्र हा कायदा शिक्षा देत नाही मित्रांनो। तर हा कायदा काय करतोय, एक प्रतिबंधात्मक स्थानबद्धता करतो आणि ही प्रतिबंधात्मक स्थानबद्धता मित्रांनो जास्तीत जास्त 1 वर्षापर्यंत करता येते ह्या लोकांना। आणि इथं फक्त 7 प्रकारचेच लोक येतात। मोक्कामध्ये मात्र संघटित गुन्हेगारी, मग ती गुन्हेगारी कोणत्याही प्रकारची असो, पण इथाली जी गुन्हेगारी आपण पाहतो किंवा ह्या क्षेत्रातले लोक पाहतो, इथं 7 प्रकारच्या क्षेत्रातले लोक आपल्याला पाहायला भेटतात।